नमस्कार शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 39 मंडळातील पीक विम्याची रक्कम का जमा होत नाही आहे? कारण सर्वात जास्त पीक विमा हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला असताना नांदेड जिल्ह्यातील 39 मंडळं पीक विम्यापासून अजूनही वंचित आहेत आणि ती पीक विम्यापासून का वंचित आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. भरपाईपासून वंचित असलेले जे मंडळ आहेत ते म्हणजे दिग्रस, बुद्रुक, कंधार, इस्लामपूर, जलदारा, मांडवी, सिंदगी, माहूर, सिंदखेड, वाई, बाजार, वानोळा, बारड, धानोरा, बुद्रुक, नांदेड शहर हे सध्या नुकसान भरपाई निश्चिती प्रलंबित मंडळे आहेत. त्यामुळं अजून त्या मंडळामध्ये नुकसान भरपाई निश्चित न झाल्यामुळं या मंडळांना अजून पीक विम्याचं वाटप केलं गेलं नाही. तर राज्याचा हिस्सा प्रलंबित असल्यामुळं जे 13 मंडळाची नुकसान भरपाईच अजून निश्चित झालेली नाही आहे. आपण पाहू की कोणती मंडळं आहेत. तर मालेगाव, भोकर, भोसी, किनी, बिलोली, कुंडलवाडी, देगलूर, खानापूर, मरखेल, धर्माबाद, करखेली, सिरजखोड, निवगा, तळणी, तामसा, जवळगाव, कुर्ला, उस्माननगर, फुलवल, बोदडी, किनवट, उमरी, बाजार, सावरगाव, नसरत, शेवडी, सोनखेड, मुदखेड, आंबुलगा, जाम, मुखेड, मुक्राबाद, बरबडा, गोंगराळा, नरसी, नांदेड ग्रामीण, तोरडा, बुद्रुक, वसरणी, विष्णुपुरी, वाजेगाव आणि सिंदी या मंडळामध्ये अजून राज्याचा हिस्सा प्रलंबित असल्याने विमा रक्कम रखडलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण सध्या जर पीक विम्याचं वाटप जे चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ते खूप जिल्ह्यामध्ये खूप तालुक्यामध्ये वाटप चालू आहे, परंतु राज्य हिस्साची रक्कम अजून अडकल्यामुळं ती रक्कम न आल्यामुळं काही मंडळं अजून पीक विम्यापासून वंचित आहेत. तर काही मंडळामध्ये अजून कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यामुळं पीक विम्याचं वाटप होणं बाकी आहे. तर त्या सर्व मंडळांना राज्याचा हिस्सा येताच वाटप सुरुवात होईल व ज्या मंडळामध्ये कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवली गेली नाही तिथे कॅल्क्युलेशन पूर्ण करून तिथल्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल. महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासाठी. नांदेडला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सोयाबीनसाठी 884 कोटी, तर मूग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारीसाठी 395 कोटी असा एकूण 888 कोटी 67 लाख पीक विमा मंजूर आहे. यापैकी 502 कोटी रुपये आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, परंतु राज्य सरकार शासनाने 385 कोटीचा हिस्सा प्रलंबित असल्यामुळे जिल्ह्यातील 39 मंडळाचा विमा परतावा रखडलेला आहे. तसेच 21 मंडळापैकी 13 मंडळातील विमा निश्चिती बाकी असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यात प्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीनच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण 884 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीनसाठी पात्र ठरलेले आहेत. 6,34,623 अर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर 4,44,879 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादकतेनुसार जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारी या पिकासाठी 888 कोटीचा विमा मंजूर आहे. त्यापैकी 502 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यातील 21 मंडळाचा विमा प्रलंबित होता. त्यातील 8 मंडळाची भरपाई निश्चित झाली आहे. अद्याप 13 मंडळाची भरपाई निश्चित होणे बाकी आहे. दरम्यान शासन निर्णयाप्रमाणे ही योजना 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपनीमार्फत सन 2025-26 या एका वर्षाकरता कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवण्यात आले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील नुकसान भरपाई 110% जास्त होत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून उर्वरित 345 कोटी निधी विमा कंपनीला प्राप्त होताच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात येईल. त्यामुळे सर्व सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांनी बँक खाते, आधार लिंक माहिती अद्ययावत ठेवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केलेलं आहे. त्यामुळं कप अँड कॅप मॉडेलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळं 110% नुकसान हे नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याचा असल्यामुळे उर्वरित जे राज्य हिस्साचा हिस्सा आहे तो उर्वरित हिस्सा राज्य शासनाकडून येणं बाकी असल्यामुळं उर्वरित मंडळात पीक विम्याचं वाटप अजून झालेलं नाही आहे. तर लवकरात लवकर ते राज्य शासनाने हिस्सा देताच उर्वरित ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊन जाणार आहे. आणि कमीत कमी 8 ते 13 मंडळामध्ये अजून नुकसान भरपाई निश्चित नसल्यामुळं तिथलेही कॅल्क्युलेशन पूर्ण करून त्याही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक विम्याबाबत कुठलाही प्रॉब्लेम नांदेड जिल्ह्याचा नसल्यामुळं तेथील ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा अजून
विमा रखडलेला आहे त्याही शेतकऱ्यांना काही दिवसामध्ये ते पीक विम्याचं वाटप केलं जाईल. त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा जमा झालेला नाही नांदेड जिल्ह्यातील, त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर राज्य हिश्शाची मदत येताच त्यांच्या खात्यामध्ये रक्कम अदा केली जाणार आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील द्यायची होती, कारण खूप शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आमच्या मंडळामध्ये अजून कॅल्क्युलेशन झालेलं नाही, काही मंडळामध्ये आम्हाला अजून रक्कम जमा झाली नसल्याची अपडेट सबस्क्रायबर केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे केली होती आणि त्याच माध्यमातून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.